लग्नाला 1 वर्ष झालं होतं, पण खरं सांगायचं तर त्या वर्षात मला बायको म्हणून कधी मानच मिळाला नाही. घरात सगळ्यांसमोर मी त्याची बायको होते, पण त्याच्या आयुष्यात जणू मी कुठेच नव्हते. कोणताही समारंभ असो, पार्टी असो किंवा त्याच्या ऑफिसचा एखादा कार्यक्रम, अमित नेहमी एकटाच जायचा. तुला तिथे काय करायचंय इतकंच म्हणायचा आणि सरळ निघून जायचा. मी कधी तयार होऊन उभी राहिले तर माझ्याकडे एक कटाक्ष टाकून म्हणायचा, तू राहू दे, तुला जमणार नाही तिथे. ते एका वाक्यातच सगळं संपायचं. फिरायला जायचं म्हणलं तरी तो मित्रांसोबत प्लॅन करायचा. मी विचारलं मी येऊ का, तर हसतच टाळायचा. जणू मी त्याच्या आयुष्यातली व्यक्तीच नव्हते. कधी कधी वाटायचं, आपलं लग्न खरंच झाले का फक्त 2 घरांनी एक नातं जोडून टाकले, ज्यात भावना कुठेच नाहीत. अमितचे बाबा आणि माझे बाबा खूप जुने घट्ट मित्र होते आणि त्यांच्या मैत्रीपोटी हे लग्न ठरलं आणि मी त्या नात्याची जबाबदारी बनून इथे आले. पण कधी कधी मनात एकच प्रश्न येतो, मैत्री जपताना माझं आयुष्य का असं अर्धवट ठेवलं गेलं. सासूबाई माझ्याशी वाईट वागत नव्हत्या, उलट त्या शक्य तितकं मला समजून घेण्याचा प्रयत्न करायच्या. घरातल्या कामात मदत करायच्या, कधी गोड बोलायच्या. म्हणून सासरी राहणं फार कठीण नव्हतं. पण सगळं ठीक असूनही एकच गोष्ट मनाला सतत टोचत राहायची. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात माझ्यासाठी काहीच नव्हतं, ना प्रेम, ना आपुलकी, ना किंमत. आमचं नातं फक्त नावापुरतंच होतं. लोकांसमोर नवरा बायको आणि आतून पूर्णपणे परक. त्या 1 वर्षात त्याने कधी माझ्याशी नीट बोललं सुद्धा नाही आणि स्पर्श तर दूरची गोष्ट. मी कधी जवळ जायचा प्रयत्न केला तर तो हलकेच दूर सरकायचा. जणू माझा स्पर्शही त्याला नकोसा वाटायचा. कारण काय, तर मी गावंढळ होते. गव्हाळ रंग, साधं राहणं, मला फॅन्सी कपडे घालता येत नाहीत, मॉडेलसारखं वागता येत नाही, बस इतकंच माझं चुकत होतं. आणि त्या सगळ्यामुळे मी त्याच्या आयुष्यात कधीच बायको बनू शकले नाही. माझ्या सासऱ्यांचं आणि माझं नातं अगदी बाप लेकीसारखंच होतं. मी त्यांना माझ्या बापाचंच जागा दिली होती. घरात सगळे आपापल्या दुनियेत असले तर ते मात्र माझी विचारपूस करायचे. बाळा जेवलीस का, थकली नाहीस ना, असे विचारताना खरंच आपुलकी जाणवायची. एक दिवस दुपारची वेळ होती, घर शांत होतं. मी अंगणात बसून तशीच विचारात हरवलेली. ते माझ्या जवळ येऊन बसले, हलकेच म्हणाले, बाळा तू दिवसभर घरीच असतेस आणि मी लक्ष दिले तुझ्याकडे वेळही भरपूर असतो. मी काही बोलले नाही, फक्त त्यांच्याकडे बघत राहिले. ते पुढे म्हणाले, तुझं ग्रॅज्युएशन तर पूर्ण झाले, तू UPSCची तयारी का करत नाहीस. क्षणभर मला काही सुचलंच नाही. कोणीतरी माझ्यात काहीतरी पाहिलंय ही भावना खूप मोठी होती माझ्यासाठी. इतक्या दिवसांनी कोणीतरी माझ्या आयुष्याबद्दल विचार करत होतं. त्या क्षणीच मनात ठरवलं, हो आता काहीतरी करायचंच. भीती होती, शंका होती, पण त्याहून जास्त स्वतःला सिद्ध करण्याची एक जिद्द होती. मी होकार दिला आणि त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. सासू सासऱ्यांनी माझ्या मागे ठामपणे उभं राहिलं. त्या दोघांनीही माझी साथ दिली आणि पहिल्यांदाच मला असं वाटलं, मी एकटी नाही आहे. UPSCचा निर्णय घेतला खरं, पण पुढे काय कसं याचाच काही पत्ता नव्हता. पहिल्या दिवशी पुस्तक उघडलं आणि डोकंच फिरलं. इतकं सगळं मोठं, इंग्लिश शब्द, नवीन विषय. क्षणभर वाटलं हे आपल्याला नाही जमत. पण सासऱ्यांचा चेहरा आठवला, त्यांचा विश्वास आठवला आणि मी स्वतःलाच म्हणाले, 1 दिवसात नाही पण हळूहळू होईल. मग काय, दिवसाची सुरुवात लवकर करायला लागले. सकाळी सगळ्यांचं जेवण, घरकाम आटपलं आणि मग माझा वेळ सुरू व्हायचा. सुरुवातीला 1 तास करायचे, तेही लक्ष लागत नव्हतं. पण हार मानली नाही. ज्याचं कळत नव्हतं ते परत वाचायचं, नाही कळलं तर YouTubeला बघायचं, नोट्स काढायच्या, लिहून लक्षात ठेवायचं.
हळूहळू ती मोठी पुस्तकं पण आता आपली वाटायला लागली. इंग्लिश अवघड वाटायचं, मग त्यांचं मराठीत अर्थ लिहायचे. एक वही फक्त त्यासाठीच ठेवली होती. रोज थोडं थोडं करत राहिले आणि दिवस महिने झाले. कधी थकवा यायचा, कधी डोळ्यात पाणी यायचं. आपल्याकडून होईल का हा प्रश्न सतावत राहायचा. पण तेव्हा सासूबाई चहा घेऊन यायच्या. सासरे हळूच म्हणायचे, बाळा तू करशील, आम्हाला तुझी खात्री आहे. त्यांच्या त्या शब्दांनी मला पुन्हा ताकद यायची. आणि त्या घरात जिथे मला कोणी समजत नव्हतं तिथेच मी स्वतःला घडवायला सुरुवात केली. आणि हळूहळू गावंढळ बायको म्हणून ओळखली जाणारी मी स्वतःसाठी काहीतरी बनण्याच्या मार्गावर चालायला लागले. अभ्यास करत होते, दिवस रात्र एक करून. पण घरात सगळ्यांचा विश्वास सारखा नव्हता. अमितला तर अजिबात वाटत नव्हतं की मी काही करू शकेन. तो कधी हसत म्हणायचा, तू आणि UPSC सोड नाही, तुझ्याने होणार नाही. आणि त्याच्या त्या शब्दांनी मन दुखायचं मात्र. पण यावेळी मी गप्प बसायचं ठरवलं होतं. मी फक्त मनात म्हणायचे, आज नाही वाटत तुला, पण एक दिवस दाखवेन. परीक्षेचा दिवस आला. हात थरथरत होते, पण मनात एक वेगळी शांतता होती. जे काही शिकलं होतं ते सगळं त्या पेपरमध्ये उतरवलं. आणि मग सुरू झाली वाट पाहण्याची वेळ. प्रत्येक दिवस जड जात होता. मनात हजार विचार, काय होईल, मी खरंच पास होईल का. आणि शेवटी रिझल्टचा दिवस आला. हातात मोबाईल होता. हृदय जोरात धडधडत होतं. मी हळूच लिस्ट उघडली आणि नाव शोधायला लागले. क्षणभर माझं लक्ष एकाच नावावर थांबलं. ते नाव माझंच होतं. आणि डोळ्यांतून अश्रू आपोआप आले. हात थरथरत होते आणि विश्वासच बसत नव्हता मी पास झाले होते. त्या गावंढळ मुलीने जिच्यावर कोणालाच विश्वास नव्हता आज स्वतःला सिद्ध केलं होतं. सासू सासरे आनंदाने रडत होते. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. आणि अमित तो फक्त शांत उभा होता. ज्याला वाटायचं मी काही करू शकत नाही, आज त्याच्या समोर माझं उत्तर उभं होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवलं, आपली किंमत दुसऱ्यांनी नाही तर आपणच ठरवायची असते. ज्याला माझी लाज वाटायची गावंढळ म्हणून, तो मला सतत कमी लेखायचा, त्याच नवऱ्याच्या घरात आज माझं नाव अभिमानाने घेतलं जात होतं. मी UPSC पास झाले होते, IAS अधिकारी झाले होते. आणि काही वर्षांनी त्याच गावंढळ बायकोला लोक कलेक्टर मॅडम म्हणून ओळखू लागले. ज्या मुलीला एक वर्षभर बायकोचा दर्जा दिला गेला नाही, जिच्या स्पर्शालाही नाकारलं गेलं, आज तीच मुलगी हजारो लोकांसाठी निर्णय घेणारी बनली होती. अमित माझ्यासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप. पण आता वेळ निघून गेली होती. कारण त्या दिवशी मी फक्त UPSC पास झाले नाही, तर स्वतःची किंमत ओळखली होती. गावंढळ असणं ही कमी नाही, तर तेच माझं खरं बळ होतं. आणि म्हणूनच ज्यांना तुम्ही आज कमी समजता ना, तेच उद्या तुम्हाला वाकून सलाम करायला लावू शकतात. मित्रांनो, मैत्रिणींनो, कधी कोणाला कमी समजू नका. वेळ सगळ्यांची येते, बरोबर ना. तुमचे यावर मत काय आहे की अशा नवऱ्याला माफ करावं का. ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला, मी पास झाले, त्या दिवशी घरात सगळ्यांचा आनंद ओसडून वाहत होता. पण त्या शांततेत सगळ्यात एक शांतपणे माझ्यासमोर येऊन उभा राहिला अमित. आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अहंकार नव्हता तर अपराधीपणा होता. तो हळू आवाजात म्हणाला, मला माफ कर, मी चुकलो. मी काही बोलले नाही, फक्त ऐकत राहिले. तो पुढे म्हणाला, मला फक्त एक चान्स दे, आता सगळं ठीक करायचं आहे. त्या क्षणी मनात खूप काही चालू होतं. जुने सगळे क्षण डोळ्यासमोर येत होते. त्याचं दुर्लक्ष करणं, त्याचे शब्द, ती एकटीपणाची वर्षभराची वेदना. पण
मी एक गोष्ट ठरवली होती, मागे वळून बघायचं नाही. कारण मला माझा संसार दुःखात नाही तर सुखात उभा करायचा होता. मी त्याला होकार दिला, त्याला एक संधी दिली आणि हळूहळू तोही बदलायला लागला. त्याच्या वागण्यात काळजी आली, त्याच्या बोलण्यात आपुलकी आली माझ्याबद्दल. आज आमचं नातं खरंच नवरा बायकोसारखं वाटतं, कारण चूक त्याला कळली होती आणि बदल तो खरंच झाला होता. कधी कधी नातं टिकवण्यासाठी माफ करणं गरजेचं असतं, पण त्याहून जास्त गरजेचं समोरच्याला आपल्या चुकीची जाणीव होणं हे असतं. तुमच्या मते माफी देणे योग्य की स्वतःचा रस्ता निवडणे योग्य? तिने काय करायला हवं होतं ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.